24 तास ग्रामीण न्यूज, ग्रामीण भागातील ग्रामीण बातम्या। वाई बाजार येथे 3 वर्षांनंतर अखेर एसटी बस धावली। डॉक्टर रमेश गावंडे यांच्या पाठपुराव्याला यश, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत। माहूर तालुक्यातील वाई बाजार गावातील नागरिकांचा गेल्या 3 वर्षांपासूनचा एसटी बसचा वनवास अखेर संपला आहे। जुने बस स्थानक ते वाई बाजार हे 2 किलोमीटरचे अंतर गावकऱ्यांना पायी कापावे लागत होते। नागरिकांची हीच गैरसोय लक्षात घेऊन सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी डॉक्टर रमेश गावंडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला। त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळे गावात पुन्हा एकदा लालपरी दाखल झाली आहे। गेल्या 3 वर्षांपासून वाई बाजार गावात थेट बस सेवा बंद असल्याने शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला व प्रवाशांना मुख्य रस्त्यावरील जुन्या बस स्थानकापर्यंत तब्बल 2 किलोमीटर पायपीट करावी लागत होती। ही बिकट परिस्थिती पाहून डॉक्टर गावंडे यांनी मंत्रालय पातळीवर आणि थेट परिवहन महामंडळाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून गावात बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी लावून धरली होती। त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन महामंडळाने गावात बस सेवा पुन्हा सुरू केली। गावात बसचे आगमन होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतषबाजी आणि बँड बाजाच्या गजरात उत्साहात स्वागत केले। यावेळी डॉक्टर रमेश गावंडे यांच्या हस्ते बसचे चालक व वाहक कंडक्टर यांचा शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला। या आनंदोत्सवाप्रसंगी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल रुनवाल, उपसरपंच उस्मान खान पठाण, अंबादास राजूरकर, अमजद खान, अनवर खिलजी, दिलीप पठाडे, अनाथ पिंडक कंधारे, संदेश खडसे, सागर खडसे यांच्यासह गावातील नागरिक, व्यापारी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावात थेट बस सेवा सुरू झाल्यामुळे वाई बाजारसह परिसरातील प्रवाशांचा मोठा त्रास टळला असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे। माहूर प्रतिनिधी अविनाश पठाडे। आज वाई बाजार येथे अतिउत्साहामध्ये एसट्या चालू झाल्या। वाई बाजार ही 24 गावाची बाजारपेठ असून गरिबाईच्या सेवेसाठी एसटी बंद होती। या एसटीच्या हितार्थासाठी चालू करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न आपल्या येथील प्रसिद्ध डॉक्टर गावंडे साहेब यांनी मंत्र्यांच्या मुंबई येथे जाऊन सरनाईक साहेबाला भेटून एसटी चालू करण्याचा मार्ग मोकळा केला। ही बाजारपेठ फार मोठी आहे। एसटी बद्दल सांगायचं म्हणजे एसटी हा या गावामध्ये 14 ते 15 वर्षापासून बस चालू आहे। दोन्ही ग्रामपंचायतींनी राजूरकर साहेब असो, उस्मान शेठ असो, त्यांनी 2 ते 3 कोटी जागा या एसटीला त्यांच्या नावाने करून दिल्या। आता एसटीचे फायदे काय? अरे डॉक्टर साहेबांकडे 40 लाखाची गाडी, माझ्याकडे गाडी आहे, राजूरकर साहेबांकडे आहे, उस्मान शेठकडे गाडी आहे, पण गरीबासाठी कोण आहे? या जनतेच्या हितासाठी या माणसानं आपल्यासाठी बस सेवा चालू करून दिली। मी सर्वप्रथम वाई व्यापारी संघटनेतर्फे त्यांचा मी अभिनंदन करतो आणि मी ग्रामपंचायत सुद्धा अभिनंदन करतो, कारण की त्यांनी इथले जे यंत्रणा आहे, ऑटो थांबतात, अतिक्रमण होतात, यासाठी जातीने लक्ष घालून त्यांनी अतिक्रमण काढून घ्यावं अशी मी त्यांना व्यापारी विनंती करतो। कारण की बस ही इथला पेशंट नागपूरला जातो, इथला पेशंट औरंगाबादला जातो आणि रात्री नागपूर पासून तर वाईपर्यंत येण्यासाठी फक्त 100 रुपये तिकीट लागते आणि रात्रीला ऑटोवाला 200 रुपये तिकीट घेते। ही जनतेच्या दिशाभूल करण्याचा मार्ग आहे। तरी सर्वांनी मी सर्व वाईवासियांना आणि आजूबाजूच्या खेड्यांना विनंती करतो की आपण आमच्या एसटीसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं, मी अशी विनंती करतो आणि सर्वांच्या वतीने मी गावडे साहेबांचं अभिनंदन करतो। आणि 2 ते 2.5 वर्षापासून वाई बाजार येथील गावात येणाऱ्या बसेसची सेवा खंडित झाली होती आणि ही खंडित कशामुळे झाली, काय झाली, त्याचं मी जरा डिटेल्स चौकशी केली असता बऱ्याचशा अडचणी त्या दिसल्या आणि त्या अनुषंगाने आता बरेचसे आता रोड बऱ्यापैकी चांगला आहे। आणि असंच मी एक दिवस नांदेडवरून 9-9:30 दरम्यान येत असताना माझ्या गाडीमध्ये जरा सामान वगैरे होत आहे आणि 5-6 महिला आणि 2 पुरुष नागपूर गाडीतून उतरले आणि ते पैदल येत होते, परंतु माझ्याजवळ सामान असल्यामुळे मी त्यांना घेऊ शकलो नाही। आणि हे माझ्या लक्षात आलं की बाबा काहीतरी असं आपल्याला परिसरातील, आता मी सेवानिवृत्त असल्यामुळे काहीतरी करावं या उद्देशाने तसेच एक दिवस मी रफिक शेठ यांच्या दुकानामध्ये गेलो होतो। म्हणजे खाली कथा साहेब आहे म्हणलं आणि काही नाही, 1-1.5 किलोमीटरचं अंतर आहे। बायकांना म्हणजे गरोदर महिलांना, अपंग व्यक्तींना तसेच विद्यार्थ्यांना या वेळेवर जाण्यासाठी फार अडचण निर्माण होत आहे। तेव्हा अशी विनंती केल्याच्या नंतर त्यांना संबंधित अधिकाऱ्यास आदेशित केले आणि त्या अनुषंगाने आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी आज बस गावात सुरू झाली आणि परिसरातील सर्व जनतेने मला भरभरून सहकार्य केलं, त्याबद्दल परिसरातील सर्व जनतेचे मी आभारी आहे। विशेष
माझे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय समाधानजी भाऊ जाधव यांनी सुद्धा मला मोलाचं सहकार्य केलं आणि यामुळे मी सर्व मला पूर्ण म्हणजे विजेता मिळाली आणि अशा प्रकारे बसेस सीताता नेहमीच सुरू राहील. आणि परत मी आपल्या परिसरातील जनतेचा विनंती करतो की बसांना कुठल्याही प्रकारे अडचण निर्माण होणार नाही. अशा प्रकारचं तुम्ही लोकांना सहकार्य कंडक्टर ड्रायव्हरला सहकार्य करावं एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता 24 तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.